कुजलेल्या अवस्थेमध्ये या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला। टायपिंगची परीक्षा देण्यासाठी गेला होता, परंतु पुन्हा घरी परतलाच नाही आणि सापडला तो त्याचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह। नेमकं कुठे आणि काय घडलं ते पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। मालेगाव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये कुलदीप सुधाकर पाटील वय वर्ष 26 हा तरुण टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता। 19 तारखेला टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता। पेपर संपल्यानंतर त्यांनी आपल्या पालकांना फोन करूनही सांगितलं होतं पेपर चांगला गेला, परंतु त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला। आई वडिलांनी दिवसभर मुलाची वाट पाहिली, परंतु मुलगा काही घरी आला नाही। पूर्ण मालेगावमध्ये त्याचा शोध घेण्यात आला। नाविलाजाने आई वडिलांनी छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि पोलीस स्टेशन समोरच बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये शर्टाच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला। 3 दिवस झाले होते त्याचा मृतदेह कुजलेला होता। पोलिसांनी प्रथमदर्शी पाहताना 26 वर्षीय कुलदीपनी स्वतःचं जीवन संपवले असंच जाणवत होतं। या घटनेमुळे आई वडिलांनाही धक्का बसला। कुलदीपनी स्वतःचं जीवन संपवलं की त्याच्याबरोबर दुसरे काही घडलं, या सर्व घटनेचा पोलीस तपास करत आहे। जो मुलगा आनंद